एवढा रागात आहे ना मित्रांनो, एवढा कडकडून चावलतो. लोकांना वाटतं साप पकडणं किंवा इतर प्राणी पकडणं खूप सोपं आहे. आज प्रत्यक्षात तुम्ही पाहिलंय, काय सांगताल तुम्ही त्यासाठी? इतकं आवड गोष्ट ही विहिरीमध्ये उतरायचं म्हणजे सोपं काम नाहीये. आम्ही शेतकरी तर आम्हाला उतरायचंय, पण आम्ही दिवसा उतरतो. आज हे रात्रीचं रिसिव्ह केलं आणि त्या प्राण्याचा तिने जीव वाचवलाय. सांभाळ, उडी मारेल, सांभाळ. हा, उडी मारेल, सांभाळ भीमा. उडी मारेल, सांभाळ. हा, उडी मारेल, सांभाळ भीमा. मागचा भाग पुढचा भाग दे सोडून. मागं घाल तिच्या. जेवढं आतमध्ये घालशील, मागत पुश करशील तेवढे पुढे. बस 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 बस, डायरेक्ट पिश. नमस्कार मित्रांनो, मी विलास. आपण गेल्या अनेक दिवसांपासून नेहमी माझे व्हिडिओ यूट्यूब चॅनल आणि इन्स्टा आयडी वरती पाहत आलेला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील गुटेवाडी या गावामध्ये आजगर निघालेला आहे. तो विहिरीमध्ये पडलेला आहे. कधी पडलाय माहित नाहीये, पण गेल्या 2 दिवसापासून त्या विहिरीमध्ये तो आजगर आहे म्हणून आपल्याला फोन आला होता. श्रीगोंदा तालुक्यातील गुटेवाडी या ठिकाणी मी प्रत्यक्षात त्या ठिकाणी खरं तर आलेलो आहे आणि हे शेतकरी आहेत. ह्यांनी खरं तर तो साप पाहिलेला आहे. त्यांच्या तिथं आपण जाऊया, संपूर्ण व्हिडिओ पहा. कारण मागचा व्हिडिओ तुम्ही जो पाहिला ना, खरंच कमीत कमी 2 ते 3 लाख लोकांनी तो व्हिडिओ पाहिलाय. तो अजगराचा देखील. आणि आपल्या भागामध्ये ते खरं तर मी यूपी, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये अजगर पकडायसाठी गेलो होतो. आणि आपल्या महाराष्ट्रातील आपल्या श्रीगोंदा तालुक्यातील गुटेवाडी या गावामध्ये अजगर आजही आपल्याला पाहायला भेटतात. ना की अमेझॉनच्या जंगलामध्ये जाऊन असे मोठे अजगर बघायचे आता काही गरज नाही. आपल्या खेड्यापाड्या वाडी वस्तीमधील लोकल ग्रामीण भागामध्ये देखील आपल्याला अजगरासारखे साप हे प्रत्यक्षात पाहायला भेटत आहेत. तर चला संपूर्ण व्हिडिओ फास्ट स्किप कुठं करू नका. संपूर्ण अजगर आम्ही कसा पकडतोय. खरं तर विहीर किती खोल आहे? 50 फूट विहिरीमध्ये उतरून जायचंय. आणि असणाऱ्या त्या सापाला म्हणजे की अजगर जातीला, ज्याला इंग्रजीमध्ये इंडियन पायथॉन किंवा रॉक पायथॉन देखील, जाळीदार अजगर देखील बोललं जातं. साप जरी कसा आहे, कुठल्या प्रकारचा आहे, हा संपूर्ण व्हिडिओ पाहायला भेटेल. चला. तर फायनल मित्रांनो, आपण ज्या ठिकाणी साप निघालाय म्हणजे की अजगर जातीचा जो साप आहे तो आपण पकडण्यासाठी, जे की मी सुरुवातीला सांगितलं होतं, तो साप म्हणजे विहिरीमध्ये पडलेला आहे. चला मग दाखवतो विहीर आहे तरी किती खोल. किती विहीर आहे? साधारण 50 ते 60 फूट खोल आहे. आणि एवढे खोल विहिरीमध्ये आता उतरून तो साप काढायचा आहे. खाली उतरण्यासाठी अर्ध्याच पायऱ्या आहेत. अन्यथा तिथून पुढं खाली जाण्यासाठी कुठेही कसलाही मार्ग नाहीये. रात्र होत चाललेली आहे. अधिकचा वेळ न घालवता या विहिरीमध्ये उतरून असणाऱ्या त्या अजगर जातीच्या सापाला आता रेस्क्यू करतोय. त्या संपूर्ण व्हिडिओ पहा, स्किप करू नका. माझं पहिल्यापासून सांगणं आहे. आणि तुम्ही कधी पाहिलेलं साप? आम्ही पाहिला. तुम्ही कधी पाहिलेला? 6 दिवसापासून 6 दिवसापासून पाहताय. तर आता तो साप दिसत नाहीये. मग कुठे गेला असेल? हे साईडला कोपऱ्यात बसलेला म्हणजे असं आतमध्ये आता खोल नाहीये ना? नाही अजिबात नाही. म्हणजे कडेलाच बसलेला असेल. मी काय मारून रोज पाहतो. मी फक्त काल परवा दिसते काय हिंडत नसेल, मी पाणी टाकायचं त्याच्यावर. अजगरच हा कशावर वाटतंय? नाही ते आज म्हणजे ह्याच्या अगोदर पण अजगरांची संख्या भरपूर आहे का? ह्याच्या अगोदर पण एक अजगर नेला होता. त्याने काहीतरी बकरी का शिळे काहीतरी खाल्ली होती. ह्याच्या अगोदर एक रस्त्याच्या कडे अजगर नेला होता. तर मित्रांनो, या ठिकाणी खरंच अजगर आहेत. आता स्थानिक लोक आहेत, ह्याला सांगायची काही गरज नाही. इथं त्यांनी अनेक वेळा अजगरांची प्रजातीचे, अजगर जातीचे साप आहेत त्यांनी पाहिले. नाही तर काय होतं, अजगर आणि घोणस बरेच लोकांचे तफावत ह्या गोष्टीमध्ये. काही लोक बोनस सापाला आहे ना, बोनसला स्पीड थोडं असतं ना, तसं याला स्पीड नाही अजिबात. बोनस सापाला काही लोक अजगर म्हणतात. त्या आपल्या भागामध्ये शक्यतो अजगर हा प्रामुख्याने पाहायला भेटत नाही. आणि तुमच्या भागामध्ये अजगर आहे, ह्यासाठी आता आम्ही त्या विहिरीमध्ये उतरून. अजगर कसं आहे, थोडं स्लो होतं, स्पीड त्याला अजिबात नसतं. चला तर मग आता पहिल्यांदा आता सापाला पकडण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, विहिरीमध्ये उतरण्यासाठी आहे ना, संपूर्ण अगोदर आहे ना असा सेटअप लावला जातो. स्टिक माग आहेत.
फायनली सगळा सेटअप पूर्ण जोडून झालेला आहे. विहिरीमध्ये उतरून त्या ठिकाणी असणारा पायथॉन, ज्याला मराठीमध्ये आपण अजगर म्हणतो, आणि अशा अजगराला पकडण्यासाठी फायनली आता विहिरीमध्ये उतरतोय. दिलं ठेवा तुम्ही भाऊ. हा जस खाली जाते एक जाऊन वाढवला बघा बरं का तिथं होता डायरेक्ट खाली पाय टाका कधी बस उभा राहिला का उभा. तर आपण या विहिरीमध्ये उतरलोय. तर त्यांनी आपल्याला खरं तर सांगितलं होतं या ठिकाणी आहे ना पायथॉन म्हणजे की अजगर जातीचा साप विहिरीमध्ये पडलेला आहे एक 3-4 दिवसापासून. पण मित्रांनो, प्रत्यक्षात जर तुम्ही पाहिलं तर तो अजगर नसून विषारी जातीचा रसल वायफर, ज्याला की आपण मराठीमध्ये गोनस्त, काही भागात त्याला परड असं देखील बोललं जातं, जे इंडियन बिग फोर स्नेक पॉयझनमध्ये आहेत ना, ज्याला की विनेमन स्नेक, ज्याला विषारी साप म्हणतो, त्यातीलच हा अतिविषारी समजला जाणारा रसल वायफर जातीचा साप. खूप मेहनत घ्यायला लागते एखादा रेस्क्यू करायचं म्हटलं तर. एखादा स्नेक किंवा इथं ऑल ॲनिमल रेस्क्यू करताना खूप रिक्स असते. त्यातीलच असा एक रिक्स उचलत आपण तो साप पहा कुठं बसलेला आहे. या ठिकाणी साप बसलेला आहे तो आतमध्ये. आता ह्या सापाला बाहेर काढायचंय. आणि हा व्हिडिओच्या माध्यमातून आणखी एक तुम्हाला मित्रांनो सांगतो, आम्ही स्नेक रेस्क्यू करतोय, ॲनिमल रेस्क्यू करतोय, पण त्यावेळेस आम्ही प्रॉपर काळजी घेतो बरं का. पायामध्ये पाहिलं तर शूज आहे, डोक्यावरती हेल्मेट आहे, बाकीचं ऑल किट आहे, हातामध्ये स्टिक आहे. व्हिडिओ पाहून कुणीही साप पकडायचा प्रयत्न करू नका. पहिल्यांदा घ्या असणाऱ्या रसल वायफर, ज्याला गोनस सापाला पहिल्यांदा रेस्क्यू करू. आवाज ऐकू शकता. हात बघा. स्ट्रोक टाकणारे, झटक्यात बाहेर येईल. मोठी स्टिक मागू का मित्रांनो? खूप ॲग्रेसिव्ह आहे आत्ता. तर मित्रांनो, ह्या सापाचा आवाज ऐकू शकता तुम्ही. आत्ता खूप रागात असेल ना तर हा साप खूप मोठ्याने आवाज काढतो. आणि जेव्हा तो साप आवाज काढतो ना, त्यावेळेस 100% तुम्ही ओळखून जायचं की आता साप हा खूप ॲग्रेसिव्ह आहे आणि हा साप आपल्याला चावणारच आहे. मग त्यासाठी मी पण माझी काळजी घेत आहे. सापाची हा फुसकार म्हणजे काय माहिती आहे का? तो हा मला आता चेतावणी देतोय किंवा मला जाऊ दे, अन्यथा हा चावायचा प्रयत्न करणार आहे. पण आता जर ह्या सापाला जर नाही काढलं मी तर हा साप मरून जाणार आहे. हे मला माहिती आहे, फक्त त्याला माहिती नाही आहे.
उडी मारेल सांभाळ हां उडी मारेल भीमा मागचा भाग पुढचा भाग दे सोडून मागं घाल तिच्या जेवढं आतमध्ये घालशील मागात पुश करशील तेवढे पुढे हात सांभाळ पुढचा हात सांभाळ अरे ती हातापर्यंत आरामात येणार ते बघ तुला म्हणतोय पुढचा हात सांभाळ बस 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 डायरेक्ट पिशवी बशी तोंड घे हात नको पिशवी बशी तोंड घे बस हात लावूच नको हात लावू नको थांब जाऊ दे तिथं गेलो जाऊ दे थांब फिरव त्याला उलट फिरव परत तर फायनल निसर्गाच्या बोनस सापाचं रेस्क्यू झालेले. हात सांभाळ. तर सक्सेसफुल रेस्क्यू झालेले. पकडलेला हा जो साप आहे ज्याला इंग्लिशमध्ये रसल वायपर मराठीमध्ये घोणस सुरक्षितरित्या ह्याला निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडणार आहे. मित्रांनो लाईक तो बनता यार आणि हां सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. फायनल मित्रांनो जे की आपण आजगर समजून आलो होतो. साधारण माझ्या गावापासून नाही म्हटलं तरी 80 ते 85 किलोमीटरचं अंतर इथपर्यंत येण्यासाठी खरं तर लागलेलं आहे. आणि 80 किलोमीटर का आलो तर साप विहिरीमध्ये बसलेला आहे किंवा पायथॉन म्हणजे अजगर जातीचा आहे म्हणून आपल्याला रेस्क्यूसाठी कॉल होता. पण ठीक आहे काय असो अजगर नाही भेटला म्हणून काय झालं त्या ठिकाणी विषारी बोनस साप देखील आपल्याला रेस्क्यू करण्यासाठी मिळाला. आपण तो रेस्क्यू साप केलेला आहे. आता त्याला पकडून निसर्गाच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी असणारे वन विभागामध्ये किंवा स्थानिक सापांचं ज्या ठिकाणी भागामध्ये आदिवास आहे अशा ठिकाणी आपण सोडण्याचा प्रयत्न करणार आहे किंवा त्या सापाला आपण त्या ठिकाणी सोडून देखील जाणार आहे. स्थानिक शेतकरी आहेत ज्यांच्या मळ्यामध्ये ज्या विहिरीमध्ये साप पडला होता ना त्यांनाच विचारून आजचा रेस्क्यू कसं वाटलं तुम्हाला? एकदम चांगला वाटलं. म्हणजे बरेच जण सांगत असतात प्राणी वाचवण्याचा प्रयत्न करताना तो अतिशय चांगला आहे. बरेच लोकांना वाटतं साप पकडणं किंवा इतर प्राणी पकडणं खूप सोपं आहे. आज प्रत्यक्षात तुम्ही पाहिलंय काय सांगताल तुम्ही त्यासाठी? इतकं आवड गोष्ट ही विहिरीमध्ये उतरायचं म्हणजे सोपं काम नाहीये. आम्ही शेतकरी आम्हाला उतरायचंय पण आम्ही दिवसा उतरतो. आज हे रात्रीचं रिसिव्ह केलं आणि त्या प्राण्याचा तिने जीव वाचवलाय. आम्ही इथे एवढे शेतकरी बरं आमचे लहान मुलं इथे येतं यांनी एवढा आमचा आहे ना त्या सापाचा प्राणी म्हणजे विषारी जरी आहे आम्हाला माहिती आहे ते चावलं तर आम्ही मारणारच आहेत. पण त्यांनी आपलं काय केलंय ते रेस्क्यू साप आता वाचवलाय ते त्यांच्या हिशोबाने नेऊन सोडणारच आहेत. नक्कीच मित्रांनो बोलता बोलता त्यांच्या तोंडातून एक शब्द आला. तो काय शब्द होता की आम्हाला माहिती आहे तो साप चावल्यानंतर आम्ही मरणार आहे. पण असं काही नाहीये खरं बरं का. सगळेच साप चावतात म्हणून माणूस मरतोय असं नाहीये. ठराविक विषारी सर्प दंश झालाच आणि जर योग्यरित्या उपचार नाही झाले चुकीच्या पद्धतीने उपचार केला वेळेवरती दवाखान्यात नाही गेला तरच माणूस शक्यतो मरतो. अन्यथा सर्पदंशानं माणूस मरत नाही योग्यरित्या उपचार जर झाला तर. हा देखील एक व्हिडिओच्या माध्यमातून संदेश द्यायचा होता कारण अनेक स्थानिक लोकांना वाटतं की सर्पदंश झाला म्हणजे मृत्यू हा फिक्सच आहे असं बऱ्याच जणांना वाटतं. पण आज हा गैरसमज आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून सर्प पकडतोय किंवा पकडलेला सर्प
निसर्गाच्या सानिध्यामध्ये देखील सोडून देतोय. पण असं कधी आमच्या बरोबर झालं नाही. पण कदाचित तुम्हाला वाटत असणार अनेक सर्पदंशांना, अनेक सर्पमित्राला सर्पदंश होतात, ते मरतात, साहजिकच आहे. सर्पदंश झाल्यानंतर मरतात, पण योग्यरित्या उपचार न झाल्यामुळं देखील मरण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळं व्हिडिओ पाहून कुणीही असे मी जे साप पकडतोय किंवा अदर आणखी कुणी साप पकडते ते बघून खरंच कुणी साप पकडायचा प्रयत्न करू नका. तुम्ही प्रॅक्टिस करा, एखाद्या NGO एखाद्या संस्थेचे जॉईंट व्हा, एखाद्या ॲनिमल रेस्क्यू सेंटरशी निगडीत राहा, त्यांच्याकडून प्रॉपर ट्रेनिंग घ्या. जसं की आम्ही ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि ट्रेनिंगच्या माध्यमातून आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे. अधिकचा वेळ नाही घेत, बस व्हिडिओ कसा वाटला तेवढंच कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा, लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आज आपल्या तुमच्या सर्वांच्या प्रेमाखातीर आपले आज 26,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. तुमचं असंच जर प्रेम राहिलं त्या 26चा 1 लाख बनायला वेळ लागणार नाही आणि सिल्वर बटन देखील आपल्याला लवकर मिळालंच. बस असंच प्रेम राहू द्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असंच प्रेम राहू द्या. एवढा रागात आहे ना मित्रांनो, एवढा कडकडून चावलतो तर त्याच्याबरोबर चेष्टा करायचीच नाही कुठल्याही सापाबरोबर. मित्रांनो हा तो गोनस साप आहे. ज्यावेळेस तो साप आवाज काढत असतो ना त्यावेळेस त्याच्या जवळ जायचा प्रयत्न करायचा नाही बरं का. चाललंय आता, जाऊन द्या त्याला. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनल विलास स्नेकवरती आपल्याला पाहायला भेटतील. चला.